श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत राहा, कारण यात तुमचे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद स्वामी माऊली तुम्हाला देत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, अशाश्वतावर विश्वास ठेवू नकोस, कारण हरिनाम एक फक्त सत्य आहे आणि तेच तू जर विश्वासाने भगवंताचे नाम घेत राहिलास तर तुझ्यासाठी दुःख, क्लेश आणि त्रास संपून जातील. जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद न मागताही प्राप्त होऊ लागतील. बाळा, मागील काळात तू जे काही सहन केले आहेस ते सर्व काही देवानी पाहिले आहे. देव म्हणतात, बाळा, जिथे तुला अपुरे वाटत आहे तिथे मी पूर्णत्वाचा आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आपला भार ईश्वरावर सोडून निश्चिंत हो, कारण देवच तुझे कल्याण कशात आहे हे तुला दाखवून देऊ शकतात. तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद येत आहेत. मग आता चिंता कसली? बाळा, काळजीतून दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश, आध्यात्मिक संदेश तू ज्या क्षणाला ऐकशील त्या क्षणापासून माऊली तुझ्या आयुष्यात काही चमत्कार घडवतील. जर तुमच्यासाठी हा संदेश महत्त्वपूर्ण वाटत असेल तर एक लाईक करायला विसरू नका. स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ कमेंट करायला विसरू नका. माऊली म्हणतात, बाळा, कितीही कठीण वाटत असले तरी ते तुझ्यासाठी सहज आणि सोपे करणे मला जमत आहे. बाळा, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझा सर्व काही काळ परिवर्तित केल्या जात आहे. बाळा, तुझ्यासाठी सुखाचे क्षण घेऊन आलेला हा पवित्र संदेश तू पुढील काही मिनिटे ऐकत राहावा अशी माझी आज्ञा तुला देतो. माऊली म्हणतात, बाळा, भाग्यशाली ठरशील, कारण पुढील काही मिनिटे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतात. तुम्ही जे आकर्षित करण्यासाठी देवाकडे मनोभावे ती प्रार्थना एकाग्र चित्ताने करत आहात ते सर्व काही तुमच्या मार्गात आनंदासह येणार आहे. मनातल्या काळजा, दुःख, यातना सर्व काही संपवून टाकणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून स्वतःला भाग्यशाली मान, कारण देवाची मदत तुला त्या क्षणालाही होत आहे, कारण तू देवाची प्रार्थना केली आहे. जेव्हा तुला सर्व काही संपले आहे असे वाटत असेल, पण तुझ्यासाठी नवीन आशीर्वादांची सुरुवात होत आहे, तुझ्यासाठी शुभ वेळ सुरू होत आहे. बाळा, अगदी इथून तिथून कितीही प्रश्न केलेस तरी माझ्याकडे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. जर तू कितीही ते जाणण्याचा प्रयत्न करत आहेस, पण त्याची योग्य वेळ आल्यावर ते तुझ्याकडे असेल, कारण देव ठरवतात ती योग्य वेळ असते. म्हणून विश्वासाने पुढे जा आणि देवावर नितांत श्रद्धा ठेवा. तुमच्यासाठी हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. कुणीही तुमची वैरी होणार नाहीत यावर तुमचे लक्ष आहे. मला माहीत आहे की तुम्ही मनापासून देवाला प्रार्थना करत आहात की हे देवा, हे स्वामी माऊली, माझ्या सर्व मागचे क्लेश जाओत, माझ्या जीवनातील ते दुःख, दारिद्र्य संपून सुख, संपदा आणि आनंदाची प्राप्ती हो. तर विश्वास ठेव, तुझा देव तू मागत असलेले आशीर्वाद घेऊन आलेला हा चैतन्यरूपी संदेश तुझ्यापर्यंत ज्या क्षणाला मिळेल त्या क्षणाला तू ऐकशील त्याच्या काही तासातच तुम्हाला गोड आनंदाची बातमीही प्राप्त होईल. तुमचे सुखाचे दिवस
सुरू झाले आहेत. आता तुमच्या जीवाचे ते सार्थक होणार आहे. ते जीवनाचे कल्याण करणारे आशीर्वाद मी घेऊन आलो आहे. तुझ्या कर्मावर अधिक लक्ष केंद्रित कर, कारण तुझ्या कर्मामुळे तू तेही प्राप्त करशील जे तुला कठीण वाटत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, नियती तुम्हाला कधी कधी असे कठीण वाटू लागते की माझ्याकडून हे हिरावले आहे, ते हिरावले आहे. पण नियती ही परमेश्वराच्या अधीन आहे. जेव्हा देव त्या नियतीला ते सर्व काही करण्यास सांगतात तेव्हाच ते सर्व काही घडू लागते. तेव्हा आपल्या देवावर आणि आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवा की तुम्ही जे काही करत आहात तुमच्या कर्माकडे लक्ष पुरवा, कारण कर्मातूनच तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल. नियतीने कितीही मोठा खेळ जरी तुमच्यासाठी रचला असला तरीही तुमचा गुरु तुमच्या सोबत असताना तुम्हाला कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही. आपले कर्म योग्य रीतीने करत पुढे जा, कारण तुमची गुरुमाऊली तुमच्या सोबत असताना कुठलीही शंका मनात घेऊ नका आणि पुढे चालत राहा, कारण पुढील काळात तुम्हाला ते सुख आनंदाचे क्षण देण्यात येणार आहेत, कारण तुमची निवड देवाने केली आहे. देव तुमच्याकडे भरभराट आर्थिक चमत्कार देव पाहत आहे. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे आणि मनोमन भगवंताला धन्यवाद देत आहे, तर त्याकडे ते आशीर्वाद येतील. कारण आता प्रत्येक सुख जे तुम्ही प्राप्त करत आहात, जरी या क्षणाला तू शांततेत हा संदेश ऐकत आहेस तरी देखील माझीच कृपा मान, कारण हे सुखाचे निवांत क्षणही तुला माझ्याचमुळे प्राप्त झाले आहेत. बाळा, तुझ्या मनातील ती नकारात्मक ऊर्जा या क्षणाला नाहीसी करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुम्हाला एक मोठा आशीर्वाद प्राप्त होईल आणि या मोठ्या आशीर्वादासह तुमची एक मोठी इच्छाही लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात तेव्हा तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना, कारण देवाने तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे. हा संदेश जिथे कुठे ऐकला जाईल तिथे येणाऱ्या 24 तासात स्वामी माऊली तुमची इच्छा पूर्ण करोत तुमच्याकडे सुख, समाधान, आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती करून देवोत, अशी स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जे काही आज तुला अशक्य वाटत आहे पण ते मला अशक्य नाही रे, कारण तुझ्यासाठी घेऊन आलेला हा माझा आशीर्वाद तू जर स्वीकार केला तर तुला अशक्य कुठेही दिसणार नाही. सर्व कार्यात यश प्राप्त होईल. सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदात वृद्धी होऊ लागेल. पुढील काही दिवस शुभ आहेत, त्यात दिवाळी येत आहे. बाळा, तुझ्यासाठी सुखद अनुभव देणारी ही सर्वोत्तम दिवाळी ठरेल. तू जी काही मोठी इच्छा मनात धरून माझी सेवा अर्चना करत आहेस ती सर्व काही मी स्वीकार करतो. भगवंत कधीही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तात्काळ ठेवत नाहीत. याचा अनुभव तुम्हाला लवकरच येणार आहे. तुम्हाला आता विपुलतेचा, भरभराटीचा असा आशीर्वाद प्राप्त होईल. माता लक्ष्मीचा निरंतर आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहील आणि जिथे तुम्ही असमर्थ होतात तिथे आता तुम्ही समर्थांच्या कृपेमुळे समर्थ व्हाल. ते प्रत्येक कार्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होऊ लागेल. त्या संधी तुमच्याकडे चालून येऊ लागतील, ज्या संधींची तुम्ही वाट पाहत आहात. अगदी सेवा करताना मनोभावे करा. कधीही तुमचा सेवेचा एक दिवसही खंड न पडता तुम्ही मनोभावे ती सेवा पूर्ण केलीत तर तुमच्या आयुष्याचे सोने होईल. देव म्हणतात, बाळा, तू मनोमन माझ्याकडे केलेली प्रार्थना मी स्वीकार करत आहे.
कधीही तुझ्यासाठी अशक्य आहे असे म्हणू नकोस, कारण माझा आशीर्वाद निरंतर तुला प्राप्त होऊन सुखद अनुभव येऊ लागतील. तुमच्या वाटेवर आता तुम्हाला कठीण दिसत नसून सहज आणि सोपे मार्ग सापडू लागतील. तुम्ही फक्त पुढे चालत राहा. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्हाला प्राप्त झाला आहे तर तुमचा भाग्योदय या 24 तासात होईल. स्वामी माऊलीचा हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माऊलीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.